अपयश येता कामा नये. बरोबर. तर जीवनात आपल्याला काय आलं पाहिजे, यश आलं पाहिजे. आणि यशाची व्याख्या काय, तर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली, आपल्या सोयीनुसार घडली की आपण म्हणतो यशस्वी झालो. आणि एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध घडली आणि आपल्या सोयीप्रमाणे घडली नाही, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या नाही, आपल्याला काय वाटतं, अपयशी झालो. तर यश आणि अपयश यामधला एक महत्वपूर्ण दुवा आहे, तो म्हणजे अर्थव्यवस्था किंवा पैसा. ज्या व्यक्तीच्या खिशात पैसा आहे तो तसा यशस्वी मानला जातो, कारण तो त्याच्या मनाचं त्यांनी समाधान करून घेतलं असतं की माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे मी माझं घरदार चालू शकतो. तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही घरदार चालू शकता, म्हणून तुमच्या आजूबाजूची जे लोक आहेत, तुमच्या कुटुंबातले लोक आहेत, ते तुम्हाला मान सन्मान देतात. आपल्या खिशात जर पैसा नसेल तर आपली बायको सुद्धा आपल्याला विचारणार नाही, आई वडील तर आपल्याला विचारणार नाही, आपण स्वतः सुद्धा स्वतःला विचारत नाही. आपण कोणावरती अवलंबून असतो, दुसऱ्यावरती अवलंबून असतो. तर तुम्ही स्वयंपूर्ण व्हावे, तुमच्या खिशात 4 पैसे यावेत आणि तुमचं जीवन तुम्ही चांगल्या पद्धतीने जगावं, म्हणून जनशिक्षण संस्था आणि निहारिका फाउंडेशन यांनी काय केलंय, तुम्हाला रोजगाराच्या विविध काही उपलब्ध करून दिल्या, संध्या उपलब्ध करून. काही लोक टेलरिंग करत असतील, काही लोक वेल्डिंग करत असतील, काही लोक प्लंबिंग करत असतील, काही लोक अजून काही क्लासेस करत असतील. तर या मागचा उद्देश आहे की याच्याशी संबंधित जर आपल्या विभागामध्ये नोकऱ्या आल्या, आता बघा ना की अनेक ठिकाणी बंगल्यांची कामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. तिथे कन्स्ट्रक्शन असतं, तिथे वेल्डिंग पण करावं लागतं, तिथे प्लंबिंग पण करावं लागतं, तिथे पेंटिंग पण करावं लागतं. बरोबर. तिथे इलेक्ट्रिशियन